छत्रपति संभाजीनगर में दिवाली पर्व की शुरुआत भव्य दीपोत्सव के साथ हुई। गारखेड़ा इलाके के गजानन महाराज मंदिर में इस अवसर पर शानदार दीपोत्सव का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में नागरिकों ने भाग लिया। पूरे मंदिर परिसर में 11,000 दीपक जलाकर श्रद्धालुओं ने वातावरण को प्रकाशमय बना दिया। दीपों की रोशनी से मंदिर और आसपास का क्षेत्र जगमगा उठा। श्रद्धालुओं ने पूरे उत्साह और भक्तिभाव से दीप प्रज्वलित किए। आयोजकों ने बताया कि यह भव्य उपक्रम पिछले 8 वर्षों से निरंतर आयोजित किया जा रहा है। इस अवसर पर धीरज बोर्डे और दीपक कोलते ने दीपोत्सव की परंपरा और नागरिकों की सहभागिता को लेकर अपने विचार व्यक्त किए। दीपोत्सव 2025 मध्ये आपलं प्रथमतः स्वागत करतो। ट्रेक डायरीज टीम ही गेल्या 8 वर्षापासून हा उपक्रम करत आहे आणि संभाजीनगर मधला हा सर्वात मोठा उपक्रम आहे दीपोत्सवचा। आणि दीपोत्सवचे करायचं कारण म्हणजे असं की जसं दिवा प्रज्वलित होऊन लोकांना प्रकाश देतो, तसं आपण देखील लोकांना प्रत्येकांना काहीतरी देणं लागतो, समाजाला देणं लागतो। तसे आपल्या विचाराने आपल्या ज्ञानाने आपण आपल्या लोकांना ज्ञान द्यावं आणि तसं ती ज्ञानज्योत प्रकाशित व्हावी, हा आमचा याच्या मागचा उद्देश आहे। आणि गेल्या 8 वर्षापासून ट्रेक डायरीज आणि रोबोनिक्स ही कंपनी हा उपक्रम सक्सेसफुली इथं संभाजीनगर मोठ्या प्रमाणात करत आहे आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। त्याप्रमाणे याही वर्षी ट्रेक डायरीज आणि रोबोनिक्स परिवारातर्फे आम्ही दीप उत्सव हा सण साजरा करत आहोत। तर या वर्षी आम्ही थीम ठेवली आहे भगवद्गीता आणि हे ऑर्गनाइज करणारी सर्व आमची टीम आहे, ज्यामध्ये आम्ही या वर्षी 11,000 दिवे लावत आहोत। आणि या दिव्यांसोबतच जी थीम मी तुम्हाला आता सांगितली आहे भगवद्गीतेची, तर भगवद्गीतेमधले एक 10 प्रसिद्ध असे श्लोक्स आम्ही लावले, त्याचे अर्थ काय आहेत, त्याचे रेग्युलर लाईफ मध्ये आपण आचरणात कशा गोष्टी आणू शकतो, अशा सर्व गोष्टी आम्ही या दीपोत्सवात आज मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तरी सर्वांनी या दीपोत्सवाला यावं आणि चांगला प्रतिसाद दिला, याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद। 11,000 दिवे होते आणि याची तयारी जर बघितली आम्ही तरी सकाळी 11 वाजेपासून आज रांगोळीला सुरुवात झाली। रांगोळीनंतर दुपारी 12 वाजेपासून दिवे ठेवणं सुरू होतं आणि जरी दीपोत्सव आज असला पण याची तयारी पूर्ण मागच्या 1 हफ्त्यापासून चालू असते। या पूर्ण दीपोत्सवासाठी पंत्या आणणं, त्या भिजवणं, फुटक्या पंत्या बाजूला काढणं, अशा सर्व गोष्टी सुरू असतात। आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही एक अप्रतिम दीपोत्सव ठेवलाय आणि दिवाळी निमित्त खूप लोकांनी भरभरीत साथ दिलाय आम्हाला आणि टीम ट्रेक डायरीज आणि रोबोनिक्स तर्फे आम्ही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद करतो। आज जे 11,000 दिवे लागले हे प्रमाणित आहे की आजही आपल्या जीवनामध्ये दीप आहे आणि अशीच जे रोशनी सगळ्याकडे आम्हाला दिसायला मिळत आहे। खरं सगळ्यांना छत्रपती संभाजीनगर पूर्ण जनतेला आम्ही धन्यवाद करतो की आले इथं एका सणासाठी। असं वाटलं की एकदम भारी दिवाळी साजरी झाली आहे। आपली छत्रपती संभाजीनगर संस्कृती आहे, तुम्ही माहिती आहे की आपण सगळे लोक एक मावळे आहोत आणि या दिवाळी सणाचा किती मोठा उत्साह आपण करत आलोय। तर ही जे आहे 8 वर्षाची जी आपली स्थापना आहे दीपोत्सवाची, आज 8वं वर्ष आहे आणि आम्हाला खूप चांगलं वाटतं की ही संस्कृती आहे जी आपण चालवत आलोय आणि येणाऱ्या 50 वर्षापर्यंत आम्ही चालवू, याचा मला खूप खूप खात्री आहे। माझं नाव धीरज बोर्डे आहे। मी आमची संपूर्ण टीम ट्रेक डायरीज, रोबोनिस्ट आणि मामा ड्रोन्स यातर्फे सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो।